नमस्कार, मी प्रिया आणि माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अख्खा मसूर आणि त्यासाठी मी असा अख्खा मसूर बनवून घेतलेला आहे। त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलंय बघा। इकडे अख्खा मसूर घेतलेला आहे, जे मोड आलेले आहेत। मसुरीला मोड येण्यासाठी जास्त वेळ लागतो, 2 दिवस लागतात। मटकीला लवकर मोड येतात। आणि इकडे ठेचलेला लसूण घेतलेला आहे फोडणीसाठी आणि तेजपत्ता, जिरं मोहरी घेतलेले एकत्रच, कांदा घेतलेला आहे, टमाटर एक मोठा टमाटर घेतलेला आहे, धन्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, मी घरीच बनवलेली घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, तिखट मीठ हा सुद्धा एकत्रच घेतलेला आहे। आणि असं मोड आलेले मसूरना खूप छान होतात आणि डब्यासाठी तुम्ही देऊ शकता। म्हणजे टिफिनसाठी मुलांना सुद्धा अशी मोड आलेली भाजी पौष्टिक असते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते। हिंग घेतलेला आहे आणि मी कॅनामध्ये तेल ठेवलेलं आहे, असं कटोरीमध्ये का वेगळा घेतलेला नाही आहे। आणि खूप छान भाजी लागते, मस्तपैकी अशी मस्तच। गॅसवरती तवा ठेवलेला होता अगोदरच, तवा सुद्धा गरम झालेला आहे। तवा गरम झाल्यानंतर दोन म्हणजे पायांनी तेल टाकायचं आहे तव्यामध्ये। आणि जास्त काय तेलकट वगैरे ही भाजी बनत नाही आणि तेल सुद्धा जास्त काय असं लागत नाही। आपला तेल असं छानपैकी गरम झालेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण टाकायचं आहे जिरं आणि मोहरी टाकायचे। जिरं मोहरी मी एकत्रच ठेवते डब्यामध्ये, वेगळे डबे करत नाही जिरं आणि मोहरीसाठी। इकडे ठेचलेला लसूण आणि दालचिनीचं पान टाकलेलं आहे। मसाले वगैरे काय जास्त टाकायची गरज नाही आहे, मुलं जास्त काय म्हणजे मसालेदार खात नाहीत, त्याच्यामुळे काय मी जास्त मसाला वगैरे वापरलेला नाही। त्यानंतर टाकलेला आहे कांदा। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। लसूण, दालचिनी, मोहरी, जिरं असं व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण ते तेलामध्ये। त्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे, एक मोठा टोमॅटो घ्यायचा। टोमॅटो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। चवीला खूपच छान भाजी लागते, आमच्या घरात सगळ्यांना ही भाजी आवडते आणि मुलाला सुद्धा म्हणजे आदित्याला। त्याच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे, लाल मिरची पावडर आणि हळद टाकलेली आहे। तुम्ही जर मिरची खात असाल तर मिरची सुद्धा तुम्ही वापरू शकता। इकडे गरम मसाला टाकून घेतलेला आहे, धन्या जिऱ्याची पावडर मी घरीच बनवते, धन्या जिऱ्याची पावडर सुद्धा विकत कधीच आणत नाही। आणि हे सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहे, तिखट मीठ हळद धन्या जिऱ्याची पावडर तेलामध्ये। इकडे बघू शकता तेल असं सुटलेलं आहे, चमचमीत फोडणी दिसते छान। अशी सुद्धा तुम्ही भाजी म्हणजे खाऊ शकता। आणि आता भाज्या सुद्धा खूप महाग झालेल्या आहेत, आता कडधान्यच लोक जास्त खायला लागलेले आहेत। आमच्या घरात तरी आम्ही कडधान्य जास्त खातो। आता भाज्या सुद्धा असं चिकचिकीत निघतात, म्हणजे ओल्या भाज्या साफ करायला कंटाळा येतो। आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे आपला हा अख्खा मसूर। मोड यायला थोडेसे 2 दिवस लागतात, मटकीला लगेच मोड येतात परंतु मसुरीला लवकर मोड येत नाहीत। आणि व्यवस्थित मसूर अशी आपल्या या फोडणीमध्ये म्हणजे कांदा टोमॅटो ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आणि तुम्ही प्रवासात जर जात असाल तर अशी भाजी बनवून घेऊन जाऊ शकता, खराब वगैरे होत नाही आहे। मग अशी भाजी तयार झालेली आहे अख्ख्या मसूरची सुटसुटीत। त्याच्यानंतर थोडंसं आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जास्त काय पाणी घालायचे नाही कारण चिकट होऊ शकते। असं सुटसुटीचा मसूर छान लागतो। आणि त्यानंतर मी टाकलेला हिंग। फोडणीमध्ये हिंग टाकला नव्हता कारण मला फोडणीमध्ये हिंग आवडत नाहीत का जास्त, त्याच्यानंतर मी वरून टाकलेला आहे। तुम्ही जर फोडणीमध्ये आवडत असाल तर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा हिंग असा टाकू शकताय। त्याच्यानंतर भाजी तयार झाल्यानंतर मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर सुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची मसूरमध्ये। आणि अशा प्रकारे तयार झालेल्या टिफिनसाठी अख्खा मसूर। ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर नेक्स्ट भेटू नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।